नमस्कार मंडळी, शुभ दुपारचे आता साधारण वाजले 11:30-12 फिरायला चाललो आहे. नाव नाही कुठे पायरीकडे आणि अवनीची शिट्टी बघा. तर ॲक्च्युली थोडंसं पायरीकडे जातो आहे फिरायला, कंटाळा आहे अवनीला पण. तर हां हां कंटाळा आला म्हणून मग रडत होती अवनी. तर म्हटलं चला जरा फिरून येऊ, बघूया काय काय मिळतं आहे आपल्याला. थोडंसं अळू वगैरे बघूया रस्त्याच्या बाजूने, जास्त कुठे आतमध्ये जाऊया. ही पायरीकडे जायची वाट पूर्ण मोकळी दिसते बघा. ही पायरीकडे जायची वाट जी तुम्हाला दिसते आता मोकळी दिसते. तर ही एक आता मे महिन्यापर्यंत ह्याला चांगली पालवी येईल, कारण कवल तोडणी होते ना. कवल तोडणीला मग पूर्ण फांद्या तोडल्या जातात. पूर्ण चकाचक दिसतंय, पूर्ण भरून जाईल. काय काय झाडांना बघा जास्त लवकर आलं आहे. तिकडे त्या बाजू दिसतंय का पुढे, आणि या बाजूने सगळ्या निंगड औषधी. आपल्या घराबाजूने पण होत्या ना पहिल्या. हो इव करवंद बघ किती लागलेत. केवढी लागले ना. हां घडच्या घड लागले. करवंद भरपूर आहेत गावी यावेळी. चटणी बनवूया आपण. हां चटणी बनवू चालेल. बनवूया चटणी. सगळं आहे गावी यावर्षी. करवंद, अळू, आंबे, फणस, काजू, काय पाहिजे ते आहे. आणि ताई मला वाटतं पायरीकडे पण अशी काय सहसा येत नाही. आज मच्छ्यामध्ये आलो आहे म्हणून पायरीकडे फेरफटका. समोरून दिसते का पायरीचं झाड? हे व्हिडिओमध्ये बघते ना तू? हां आंबे तर भरपूरच लागले. हो भरपूर आंबे. एखादा आंबा असा नाही की नाही लागला. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती. मुंग्या तिथे बाहेर प्रसादाला आल्या. प्रसाद आहे ना बाजूला, मुंग्या आल्या. कुठला? हा हा तो गड आहे म्हणे. गड प्रचित गड. मी जातो तर किल्ल्यावर चढतो नाही का वर, व्हिडिओ बघ. तिथे जातो वर मी, तिथे समोर तो आहे ना, दिसतो ना घरासारखं. असे चढायला लागतं. झाडांना पकडत जायचं. फ्रेंड पण असतात. हो दीदी पण आलेली ना एकदा. दीदी आलेली आत्तूची दीदी आलेली ती मोठी. हां बघितली ना व्हिडिओ? नाही मुंबईला गेलो की दाखवतो. चल समोर बघा पांढरे दिसतात ना, ही कुड्याची फुलं. आता सध्या सीझन आहे कुड्याच्या फुलांचा. आपण भाजी खाल्ली मस्त झालेली. तर ही फुलं पाहिजेत तेवढी अवेलेबल आहेत. आज जरा ताईसोबत फेरफटका मारायला आलो आहे. हे बघ अळू लागलेत भरपूर लागले आणि पिकलेले पण भरपूर. हां मग त्यासाठीच आणलं तुला. बोललो ही त्या दिवशी बघून गेलेलो, त्या अळूवर बरेच आहेत. पाडूया जमूया जेवढे होतील तेवढे. तेव्हा वर बघ दिसले पिक्के. हां ते अजून मोठे नाही झाले खूप. कधी होणार ते? आता मोठे होणार. काय म्हणतात त्याला? अळू. काय म्हणतात? अळू. छोटा असतो तो पण ना. हो अळू. एक दगड मारले भरपूर पडलेत अळू. सगळे पिक्केच अळू होते. ते निम्मे पडलेत. आतून ताई गेले जमा करायला. बाकीचे इथून जे पडलेत ते इथे जमा करू. हे बघा अळू आहेत. असं जंगलात आलं की सगळं मिळतं, फक्त थोडंसं घराच्या बाहेर पडावं लागतं. कच्चं आहे. गवतात पडलेत ते दिसत पण नाहीत. जमवले तू?
किती जमवलंय? भरपूर? 10? हे बघ इथे. आण पिशवी. पिशवी वजन आहे ना वरच्या? आणतो हा, एका बाजूने पकड. राहू दे घरी बघू खराब असेल तर. मी पण टाकते. हां हे घे त्यात. नाही ते हां घे जमव. 2 हां ये चल. टाक पिशवीत. पिशवी भरली. घातली पिशवी. हळूच हळू. आणलाय. टॉवर आहे तो. कोणाचा? BSNL. हा BSNLचा टॉवर. काय करतात त्याच्यात? नेटवर्क येतं घरी. आईशी आपण बोलतो ना, हा आईशी बोलतो ना फोनवर, हा त्याच्यामुळे बोलतो. हम्म. हा इकडे बघताय हा BSNLचा टॉवर आहे, मोठाच्या मोठा. चला थोडेसे अळू जमवलेले आहेत. आता ताईला कलम दाखवतो आणि मग घरी जाऊ. बोला, तुम्ही बोलला नाही. काय? शिलीचा तिथे शिडी आहे ते. हां शिडी ते खराब झालं ना हा की वर चढायला शिडी आहे. हा हां मम्मा थोड्या वेळ मला लीड पण देते. हां मग मी झोपायच्या टाइमच्या तर मी स्टॉप करते. हां मम्मा लगेच बंद करते ती. हां टी व्ही पण बघते ना तू? हा टी व्ही नाही, ती टीव्ही नाही देत मला. नाही देत? नाही, हां मी झोपते लगेच. मला झोप येते. ओके. मग झोपते मी पटापट बोलून कोणाशी तर. आता मी ऑफिसला होतो दोघं जणी झोपता ना, हा ऑफिसला जातो तर दोघी जणी आता झोपता ना, तुला सुट्टी आहे तर. हा हां पहिला आम्ही जेवतो मग झोपतो. येऊन झोपता. हा मोठी झाली आता जरा. ते हो. मोठं ते बरं झालं. ते चांगलं झालं. इकडचं थोडंसं आहे अजून पण बरं आहे त्यातल्या त्यात. काजूच्या बियाकडे पडलेल्या घे. दे. नाही नेलं त्या दिवशी इथून जमा करून. हम्म. बरेचशा नेलं जमा करून. उमा, खाली गावाचं बघून. हा, पिला ना, चला ना. पिला पिरया पिला पाणी पिलस पिऊया ना. तू पकडणार आहे? कुठे इथं बोंड आहे? कुठे आहे? पडणार नाही लगेच, ते कच्चं आहे ना. नाही पडणार. हा पडला. हे बघ मी पडला. जमाव ये. दिसलं? कुठे आहे? दिसलं का? हे काय? हां वाव. मस्त आहे ना. मस्त आहे पण कच्चं आहे. तिथे येताना बी तेवढी घ्या. इथे ते बोंड आहे ते इकडे दे. आता हात तू काढते बघ. आता मी पण बघणार. हां तर सपाटा चालू आहे कलम दाखवण्यासाठी ताईला. तर आपलं हे एक कलम आहे. हां काढ तिला. इकडे एक कलम आहे आणि त्या बाजूस या बाजूला एक कलम आहे समोर. हे बघा अशी 2 कलमं आहेत. आणि इकडे काजूची झाडं आहेत. तर त्या दिवशी आईसोबत आलेलो मध्ये, तर बऱ्यापैकी काजूच्या बिया पाडल्या आणि पातेऱ्यातल्या पण जमा केल्या. तर आज फक्त जे राऊंड मारायला आलेलो, तर मग असे अळू काढलेत आणि म्हटलेलं जरा जाता जाता कलम बघून जाऊ. पप्पांकडे घे. घे तू. पप्पा घ्या. दे. दे. अवनी आपलं काजूचं झाड. हा हे काजूचं झाड. आणि हे बाजूला दिसतंय तुला, हे आंब्याचं झाड. हापूस आंबा आपण खातो ना, त्याचं झाड आहे ते. हां आपलं बोंड बघ केवढं झालंय. जमिनीला एकदम ते. चला निघूया आता. उन्हातून ॲक्च्युली फिरताना पण त्रास होतो जरासं. अवनीला कंटाळायला म्हणून जरा पायरीकडे आलेलं. पायरीकडे येता येता अळूचं झाड भेटलं, तिकडे अळू काढले. ये ये मी आहे ना. अळू पण काढलेले, जरा शेतात पण फिरलेलं. झोप आली. आता घरी जाऊन झोपायचं. 5 मिनिटात आपण आता घरी जाणार. किती? काय घे. 5 मिनिटात. पिशवी तिकडेच राहिली ना कुठली? आपण मग असे अळू काढले ते. हं. ही पिशवी घ्यायला निघाली.
इकडे ॲनिमल्स पण येतात आणि ॲनिमल्स. हां कोण कोण माहिती आहे? बिबट्या. पकडा हा. हां बिबट्या येतो, डुक्कर येतो, ससा येतो, रानगावा येतो. हां डिअर पण येतं. हां तू बघितलं हे सर्वांना तू? मला राणीची बागच नाही नावत मम्मा. टीव्हीवर आपण गेलेलो ना. ती नाही नावत. लावत नाही मी लावायला सांगतो. हां पण आपण गेले. ती बाय बोलते नाव तुम्ही आलात तर तुम्ही सांगणार ना तिला. सांगतो तिला. हां आपण राणीच्या बागेत गेलेलो ना. मग आपण बघितलं होतं ना सगळं. काय काय बघितलेलं सांग. तू पण गेलेली होती ना. हो. त्याची आतू पण होती ना. हां काय काय बघितलं आपण सांग. मी त्याच्यात आतू पण नाही दिसली मला. हां आतून नंतर गेलेली. हो मग तिच्या मोबाईल मध्ये राणीची बाग थांबा. फोटो आहे तिचा. हो काय काय आपण राणीच्या बागेत बघितलेलं सांग. डिअर फॉक्स नाही ना नव्हता फॉक्स. मग काय होतं? मंकी मंकी आणि चिंपांझी नाही. आणि आठवतं की नाही तुला? नाही आठवत. आणि तो आपण हे बघितलं ते पेंग्विन. काय बघितलं? आणि ईटिंग हां वॉकिंग. ही हम्मा बाबांची हम्मा 4 जण आहेत. बघ 4 जण आहेत ना. दिसले? अशी गोवी आता कमी बघायला मिळतात. कसं उन्हाळ्यामध्ये असं गुरांना बाहेर असं बांधलं जातं. पाणी. हां पाणी. नको पाणी. चल काकी चल. कालच आलो आहे. बघ हां इथे आम्हाला शिकले हो सगळीकडे. हां मगाशी आलेलं ना बंटीची आई. ठीक आहे काकांची आई बंटी काकाची. बंटी काकाचा पप्पा पण बसला. पप्पा मगाशी पप्पा नव्हते ना. ते बघ जा मगाशी म्हणते पप्पा नाही. बंटीचे पप्पा नाही घरी. काकाची ना आई एकटीच होती. पप्पा घरीच नाहीये. बंटी काका पण नाही. त्याची काकी पण नाही. त्याची काकी माझ्याकडे कशाला त्याची सांगा ती. कोणच नाही. हे दिसले आता बंटी बघ, काकाचे ते पप्पा. बघ, बसले. बंटी काकाचे पप्पा येते कोकंबे. सपाट्याकडून इकडून आलेला. अळू आणलेले थोडेसे. सकाळी आम्ही आलो ना त्यानं बघितलेलं आहे. सदाफुली लक्षात एकदम परफेक्ट राहतं अवनीच्या. हे घे फ्लावर. ही पण घे. चला बस झाले. बस झाली. ह्याचं काय भरपूर कसे घेऊ. पपई हात पडली. चला मंडळी फायनली घरी आलो. फेरफटका मारायला गेलेलो पण ऊन पण भरपूर आहे. पण अवनीला पण आल्या कंटाळा तर मग जरा फेरफटका मारण्यासाठी पायरीकडे गेलो. तर मग अळू पण थोडेसे मिळाले आपल्याला आणि थोडंसं आपलं काजू कलमं पण बघून आलो. दुपारची मंडळी 1:30 वाजलेत. मगाशी घरी आलो आपण. थोडी आवरावर करत होतो तर आता जेवूया मस्त. आज चिकन आणि भात आहे. साधं सुधं जेवण. तर चिकन भात खाऊया आणि मग थोड्या वेळ जरा आराम करू. कारण दुपारी जरा फेरफटका मारून आल्यावर ना एकदम घामाने असं वाट लागली होती. थोडा बसलो काम करत बसलेलो. मग खूप ऊन आहे. पण कसं झालं अवनी सकाळी जरा कंटाळलेली तर मग जरा फिरून म्हणता आणूया त्या कारणाने गेलो तर बरंच झालं. अळू पण जरा मिळाले आणि ताईला पण जरा कलमं वगैरे दाखवून मग लगेच घरी आलो. एक राऊंड मारत आपण घरी आलो. चला दुपारचं जेवण आज खास म्हणजे चिकन आहे. एकच आहे चिकनचा रस्सा आणि ग्रेव्ही एकच आहे. आणि इकडे गावाकडचा भात आणि सोबत कांदा. चला जेवून घेऊया मस्त. दुपारची वेळ आहे भूक पण मस्त लागली आहे. चला मस्त जेवण झालं मजा आली. आता भात आणि चिकन असा बेत झाला. कारण गावाकडे असं चालू असतं जेवण मध्ये मध्ये चिकन असतं मच्छी असते मटण असतं चालू असतं. तर जेवण मस्त झालं आहे. दुपारची हवा पण चांगली सुटली आणि झोपायची पण वेळ झाली. तर दुपारचं झोपलं ना की मस्त वाटतं. तर चला मंडळी तात्पुरत्या स्वरूपात हा व्हिडिओ इथे थांबूया. आज जरा
फेरफटका व्हिडिओ होता. ताईसोबत जरा सपाटाचा पण गेलेलो आणि सपाटास फिरत 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 बऱ्याच साऱ्या गोष्टी करत करत घरी आलो. मग तर गावाकडे असं उन्हात पण जरासं फेरफटका हवा आहे. तर कसं नको वाटतं, पण आज अवनीला खूप कंटाळा आहे सकाळी आणि जरा मयुरीची पण आठवण काढत होती. तर म्हटलं जरा पायरीकडे जाऊया फेरफटका मारायला. तर चला मंडळी, आता तात्पुरत्या स्वरूपात हा व्हिडिओ ते थांबूया. मस्त हवा सुटलेली आहे, तर झोप पण चांगली लागेल. थोडं झोपायचं, परत उठवून मग ऑफिसची कामं आहेत, बाकीची एडिटिंगची पण कामं आहेत, तर ती करायची आहेत. तर चला तात्पुरत्या स्वरूपात हा व्हिडिओ ते थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.